माननीय दत्तात्रय अच्युतराव सावंत साहेब, माननीय सदस्य महाराष्ट्र विधान परिषद आमदार साहेब, प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, माननीय सदस्य पंचायत राज समिती विधानमंडळ महाराष्ट्र राज्य यांनी पाठवलेले पत्र आहे. ते दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला पाठवलेले पत्र आहे. हे पत्र टीटी संदर्भातलं आहे. ते या ठिकाणी पाहूया. आपल्या या ठिकाणी प्रति माननीय अध्यक्ष माननीय बेडसे साहेब, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. त्याचा विषय असा आहे बघा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी पात्रता 50% करण्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी, राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद म्हणजे एनसीटीई व शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये राबवण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच महत्वाची आहे. मात्र सध्या सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यात आली असून यामुळे अनेक वर्ष प्रामाणिकपणे अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये असंतोषता निर्माण झाली आहे. या शिक्षकांनी त्यावेळच्या शासनाचा नियम व पात्रतेनुसार नियुक्ती मिळून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. वय मर्यादा व इतर तांत्रिक अडचणीमुळे विद्यमान उच्च गुणांची अट पूर्ण करणे कठीण जात आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांच्या दृष्टीने टीईटी परीक्षेतील किमान पात्रता अट 50% करण्यात यावी व त्यांना आवश्यक ती सवलत देण्यात यावी, यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. अनुभवी शिक्षकांचे संरक्षण व शैक्षणिक सातत्य राखणे ही देखील शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयाचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. म्हणजे टीटी परीक्षेत 50% गुण मिळवून पास करण्याची अट या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि याला एक संदर्भ देखील जोडलेला आहे, तो म्हणजे तामिळनाडू राज्य शासनाने असा निर्णय घेतल्याचे कळते. बघा, तामिळनाडू राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे. त्याची प्रत माहिती करता जोडत आहे. शासनास यासाठीचा प्रस्ताव पाठवावा ही विनंती या ठिकाणी साहेबांची सही आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.